मावशीच्या कुरड्या करून झालाय, खूप छान मस्त पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहे। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। सकाळी सकाळी मी चालले आहे मोठ्या बहिणीकडे, तर तिच्या घरी ना मावशी आलेली होती। मावशीला कुरडई बनवायची होती ना, तर मग त्यांच्याकडे सोय नसल्यामुळे ती बहिणीकडेच आली। टेरेसवर कुरडई करायची आहे आम्हाला, तर ती इथे ना चीक फोडते। आदल्या दिवशी गहू तिने दळून आणले आणि गव्हाचा चीक वगैरे सर्व काही गाळून घेतलेला होता आणि अशा प्रकारे ते आता सर्व काही तो चीक काढून घेते। चिकना तळायला खाली जाऊन बसतो पातेल्यामध्ये, तर छान बसलेला होता आणि बघा ना एकदम दुधासारखा दिसतोय, एकदम पांढरा शुभ्र चिक दिसतोय। त्यामुळे आज मी ना खूप लवकर उठली आणि हे बघा थोडंसं कोवळं ऊन पण पडायला लागलेलं आहे। आमच्या घरावरती दिसतंय, तुम्हाला दाखवते। तर बहिणीच्या मागच्या गॅलरीमधून आमचं घर दिसतं आणि इथे वरती टेरेसवर आलो आहे आता। मस्त चुलं पेटवलं आहे, विटांची चूल केलेली बहिणीने। ह्या वर्षी ना तिने पहिल्यांदी टेरेसवर कुरडई बनवल्या, नाहीतर आम्ही खाली मोकळ्या परिसरामध्ये कुरडई बनवत असतो। पण आता सध्या घराचं काम चालू आहे आमच्या एरियामध्ये, तर आमचंही चालू आहे आणि आमच्या शेजारी पण चालू आहे। तर सर्व काही वाळू खडी माती सर्व धूळ उडते ना, म्हणून मग टेरेसवरतीच कुरडई बनवण्याचं ठरवलं। आणि मावशी पण फ्लॅटमध्ये राहते, तर मावशीला इतकी सोय नव्हती तिथे कुरडई बनवायला, म्हणून मग ती इकडेच गहू घेऊन आली आणि इथेच कुरडई बनवते। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। चला आज मस्त मावशीच्या कुरड्या करतोय आम्ही इकडे मोठ्या बहिणीच्या टेरेसवर आली आहे मी आणि खूप लवकर उठले आज सकाळी सकाळी कुरड्या करायला आली मी। तर मला कुरड्या चाळता येतात ना त्यामुळे, आणि इथे छान सर्व काही तयारी चालू आहे आमची। जुन्या खिडक्या आहे त्यावरती काड वगैरे टाकलेलं आहे, कुरडईचंच गव्हाचंच काड असतं हे अशा प्रकारे। आणि समोर चुलीवरती ना पातेल्यामध्ये पाणी पण ठेवलं आहे, पाण्यामध्ये आता चीक टाकणार आहे, मस्त घाट घ्यायचा आहे। तर बघा व्हिडिओ मस्त स्किप न करता। सकाळी सकाळी उठली ना आज खूप लवकर, तर छान मस्त फ्रेश वाटतंय। बघा कसा उडतोय। कुरडई बनवायचं काम आहे ना खूप मेहनतीचं असतं आणि थोडी जरी चूक भूल झाली ना तर सर्व काही आपल्या कष्टावरती पाणी फिरतं। त्यामुळे कुरडई बनवताना किती पाणी घ्यायचं, किती मीठ टाकायचं, घाट कसा घ्यायचा, गहू कसे भिजवायचे, सर्व बारीक सारीक गोष्टींचा खूप विचार करावा लागतो। आता संध्याताई पण कुरडई बनवते, दरवर्षी मामाला किंवा बहिणींना तिच्या स्वतःच्या नंदांना ती कुरडई बनवून देत असते। पण ह्या वर्षी ना तिच्या मागे पण खूप जास्त ऑर्डरचा लोड आलेला आहे, त्यामुळे मग आम्ही इकडे मावशीच्या बहिणीच्या सर्वांच्याच कुरडया बनवून घेतल्या। आईला पण अर्चनाच्या माहेरी कुरडई बनवली जाते, तर तिकडूनच येतात, तर असं काही आहे। आणि संध्याताईंकडे बऱ्याच ताईंनी ऑर्डर दिलेली कुरडईची, तर संध्याताई सर्वांनाच कुरडई देणार आहे। पण आमच्याकडे ना मागे पाऊस झाला होता, त्यामुळे मग तिची ऑर्डर थोडीशी लेट होते। पण तुम्ही काही काळजी करू नका, थोडंसं मागे पुढे होतं पण ती सर्वांच्या ऑर्डर कंप्लीट नक्कीच करून देणार आहे, मी तिच्याशी बोलली पण। तर चला आम्ही इथे आता घाट घेतोय। सुरुवातीला घाट जरा पातळ असतो त्यामुळे पटापट फिरवता येतो घोट्या, पण नंतर मग तो हळूहळू घाटेना जड होतो आणि नंतर मग घोट्याने हलवायला थोडासा त्रासच होतो। त्यामुळे मग त्यात तिथे ताकदीचा वापर करावा लागतो। मग सौरभ आणि शुभम दोघे तर होतेच, तर त्यांनीच दोघांनी छान नंतर मग सर्व काही चिक व्यवस्थित घोटून घेतला। अशा प्रकारे मग कुरडईचा आम्ही घाट घेत होतो आणि पाण्याची कमतरता वाटली तर मग गरम पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित याला असं घोटून घ्यायचं। चिक छान शिजलेला होता, जवळपास 10-11 किलो गहू टाकलेले होते भिजत मावशीने, तर तेवढा चिक झालेला होता पातेल्यामध्ये। आणि आता इथे मी कुरडई मस्त चाळते, तर हा बहिणीने नवीनच सोऱ्या घेतलेला आहे, पण त्याचे होल जरा बारीक बारीक आहे, म्हणजे कुरडई ना एकदम अशी बारीक चाळलेली दिसते। आणि मावशी बोलली की जास्त मोठ्या नको चाळू, म्हणून मग मी छोट्या छोट्याच करत होते। आणि प्लॅस्टिकच्या चाळणीवरती ना कुरडई मस्त पडते, म्हणजे निघते पण छान, त्याच्यावरती अशी कुरडई लटकून बसत नाही। आणि मला कुरडई चाळायला खूप आवडतं, तर मोठ्या बहिणीला पण कुरडई चाळता येते, पण तिला प्रॉब्लेम असल्यामुळे ती बाजूला बसली।
तिने काही कुरडईला हात लावलेला नाही, तर म्हणून मग ती गवारच्या शेंगाने उडत होती बाजूला आणि मावशी कुरडई इथे काडवरती टाकत होती. तर हे काड आहे ना गव्हाचंच असतं, गव्हाच्या ओंब्या काढून मग ते तयार केलं जातं आणि त्याच्यावरतीच कुरडई वाळते, म्हणजे खालून पण हवा मिळते कुरडईला आणि कुरडई छान मस्त सुकली जाते. तर अशा प्रकारे आम्ही ह्या सर्व काही कुरडई करून घेतल्या. चला, मावशीच्या कुरड्या करून झालाय, खूप छान मस्त पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहे आणि ऊन पण पडलंय कडक, मस्त आता वाळते उन्हामध्ये. ह्या कुरडई ना अशा ओल्यासुद्धा उचलता येतात. आता उन्हामध्ये मस्त कडकडीत कुरडई वाळत टाकलेल्या आहे. मावशीची मुलगी मोनिका तीही आलेली होती मदतीला, तर ती पण कुरडई टाकू लागली. त्यानंतर मग आम्ही सर्वजण खाली आलो. वडील आलेले होते, तर वडिलांचा रोजच चक्कर असतो मोठ्या बहिणीकडे माझ्याकडे, तर ते बसलेले होते आणि साक्षीने स्वयंपाक केला होता, मसाले भात आणि गवारची शेंगाची भाजी. बहिणीला उपवास होता तर तिच्यासाठी साबुदाणा खिचडी. प्रियंका पण आलेली होती, तर पापड कुरडई सर्वच तळलं होतं तिने. आम्ही सर्वजण मग मस्त एकत्रितपणे जेवायला बसलो. मी पण तिकडेच जेवली बहिणीकडे. आज जवळपास 11 साडे 11 वाजले असतील आम्हाला. त्यानंतर मग मी घरी निघून आली. दुपारी पुन्हा मी बहिणीकडे गेली तर पूजा आलेली होती, ऋतू पण आलेली होती मावशीला भेटायला. तर त्या दोघी पण मस्त गप्पा मारत होत्या. आणि हे बघा आपला लाडू काय करतोय, तर लाडूला आहे ना हा सिल्वर कलरचा मोर आहे ना फार आवडतो. बहिणीच्या घरी आला की तो फक्त मोर मागतो खेळायला, पण तो त्याला कुठे तोंडाला लागेल त्यामुळे आम्ही त्याच्याकडे देत नाही. पण हे बघा मस्त खेळत होता आणि सर्वांकडे बघतोय, बघा कसा मोबाईलकडे बघतोय. त्याला आता खूप समजायला लागलेलं आहे. खूप साऱ्या ताईंच्या खाली कमेंट्स आल्या होत्या की लाडू खूप गोड दिसतो, खूप नखरे करतो आता तो. आणि सर्वच ताईंना लाडूला बघायला खूप आवडतं ना, त्यामुळे मग मी त्याला दाखवते. तर चला आता मी घरी आली आहे. जवळपास दुपारचे 4 वाजले असतील. मला आहे ना काहीतरी थंड प्यायचं होतं, तर आज मी कोल्ड कॉफी बनवते. तर एकदम सिंपल पद्धतीनेच बनवते. तर माझं हे मिक्सर आहे ना, यामध्ये ज्यूस वगैरे तयार केला जातो. तर त्यामध्येच मी थंडगार चिल असं दूध टाकलं, बर्फ वगैरे काही टाकला नाही. त्यामध्येच 3 कॉफीच्या पाऊच होत्या माझ्याकडे, त्या टाकल्या आणि थोडीशी 2-1 चमचे साखर आणि असं मस्त मिक्सरला फिरवून घेतलं. तर हे बघा यामध्ये तुम्ही आईस्क्रीम वगैरे टाकून सुद्धा पिऊ शकता, पण मला अशी प्लेन कॉफी आवडते आणि थंडगार होती. अगदी आपण कॉफी शॉपमध्ये पितो ना तशीच लागली, मला खूप आवडली. आणि बाकीच्यांसाठी सर्वांसाठी चहा ठेवला इथे मी, कामगारांना पण ठेवला. आणि पूजा आली होती तर पूजाला पण प्यायला दिली मी कोल्ड कॉफी, तिलाही खूप आवडली. तर राहुलाही दिली. आम्ही सर्वांनी मस्त कॉफी पिली. आणि हे बघा आपलं हे छोटंसं कार्टून बघतं हे टी व्हीवरती. तर लाडूला आहे ना एलिफंट कार्टून खूप आवडतं आणि हे बघा किती टक लावून बघतोय. तसं तर लाडूला आम्ही जास्त टी व्ही मोबाईल बघू देत नाही, कधीतरी थोडंफार, पण त्याला खूप आवडतं हे कार्टून बघायला टी व्हीवर. पूजा आणि लाडू मग घरी गेले. 5:30 वाजले असतील. तर मी ही नवीन रोप लावायला कुंडी आणलेली होती, त्यामध्ये ना आता माती टाकते. मिस्टर शेतातून माती घेऊन आले होते. मला ना दरवाजासमोर तुळशी लावायची होती, तर माझी तुळस आहे ना खराब झाली, कारण मी तुळशी वृंदावन घेतलं होतं मार्बलचं आणि ते नेमकी फुटून गेलं. घराचं काम चालू असताना त्यावरती काहीतरी जड वस्तू पडल्यामुळे ना ती तुळशी वृंदावन तुटलं आणि त्यात ती तुळस पण आहे ना नंतर मग थोडीशी खराब झाली, सुकून गेली. तर मी आता इथे नवीन लावते. आमच्या ओट्याजवळच आहे ना हे तुळशीचं रोप उगलेलं होतं. माझं अचानक लक्ष गेलं आणि मी ते काढून घेतलं, पण ते पूर्ण काही मुळीसह बाहेर आलं नाही. पण आता बघू, झालं तर चांगलं आहे, नाही तर मग दुसरं रोप मी यामध्ये लावेल. पण सध्या आता हे लावलं आहे मी
आता इथेच पायरीवरतीच ठेवते, कारण पहिले ना इथे तुळशी मी ठेवलेली होती, पण ती आता मी काढून टाकली, कारण सारखं सिमेंट वगैरे त्यावरती पडायचं. पण घरासमोर म्हणतात तुळस असलीच पाहिजे, म्हणून मग मी पुन्हा आता हे रोप मस्त ह्या कुंडीमध्ये लावलं. बघू आता हे छान झालं तर चांगलंच आहे, नाहीतर मग दुसरं तुळशीचं रोप त्यामध्ये मला लावावं लागेल. आणि मी हे वरतीच ठेवणार आहे, वरच्या गॅलरीमध्ये. तिथं छान होईल, कारण इथे ना ऊन पण येत नाही ओट्यावरती, इतकं सावलीच असते. तर चला आता मस्त इथे पायरीवरतीच ठेवते जरा वेळ. त्यामध्ये पाणी वगैरे टाकलं मी आणि मस्त असं दिसत होतं ते कुंडीत लावल्यानंतर. तर हे बघा अशा प्रकारे लावलं आहे मी. त्यानंतर जवळपास 6:15 वाजले असतील. मावशीने ना आम्हाला दोघी बहिणींना ना खाऊ आणलेला होता भेळीचा. तर खूप छान लागते ही भेळ, आमच्या सिन्नरमध्ये मिळते. तर आमच्याकडे ना सिन्नरमध्ये भेळ खूप फेमस आहे. तर आम्ही पहिल्यापासूनच भेळ खातो, आठवड्यातून एकदा तरी आम्ही आणतो. आणि मावशीने आम्हाला दोघींना पण मस्त खाऊ आणून दिला. तर हे बघा यातली पापडी मला खूप आवडते खायला, आणि अशी मस्त मिक्स करून घेतली. यामध्ये कांदा, लिंबू, कोथिंबीर, कैरी टाकली ना तर खूप खूप मस्त लागते ही भेळ. पण त्यासोबत काही कांदा, मिरची, लिंबू असं काही दिलं नाही त्यांनी. पण मिस्टरांनी कांदा कापून घेतला घरातला, आणि आता त्यांना प्लेटमध्ये भेळ खायला देते. आणि मस्त आता मी पण थोडीफार भेळ खाते. खूप दिवसांनी मी भेळ खाते. भेळ खातानाच मिस्टर बोलले की लाईट लावू, एकच लाईट चालू आहे ना, त्यामुळे थोडासा अंधार पडतो आमच्या हॉलमध्ये. तर 2 लाईट्स असतात, मग मी दुसरीही लावून दिली. सर्व भेळ मिक्स केली आणि त्यानंतर थोडीशी आता पॅकेटमध्ये भरते. राहुल बाहेर होता ना, तर तो आल्यानंतर खाईल, त्याला पण आवडते. आणि तेवढ्यात पूजा पण आली. तर पूजा अचानक पापड घेऊन आली होती मला, तर मी तिला बोलली की बस आता भेळ खा. तर तिला आवडते भेळ. तर त्यांनी सिंधी पापड केलेले होते उडदाचे. तर तिला वाटलं की मम्मीला आवडतील, तर ती मला घेऊन आली होती थोडेफार. आणि मग ती पण बसली आम्हाला जोडी मस्त खाऊ खायला. तर गप्पा मारता मारता मग आम्ही भेळ खाल्ली. आणि भेळ खाता खाता तिचं लक्ष कुरडईकडे गेलं. तर ती म्हणते की कुरडई इतकी बारीक का? तर ती हसत होती कुरडईला बघून. तर मी तिला बोलली, अगं मावशीच बोलली मला कुरडई बारीक बारीकच चाळ. आणि मावशीचा सोऱ्या पण आहे ना एकदम बारीक होलचा होता, त्यामुळे कुरडई एकदम छान अशी मस्त हात सोऱ्यासारखी दिसते. पण तळायला खूप मस्त होती. मी तुम्हाला नंतर तळून दाखवेलच, तेव्हा नक्की बघा. आणि चवीला पण एक नंबर लागली. आता रात्रीचे 8:30 वाजले. आज मी स्वयंपाक जरा उशिरा करते, कारण खाऊ खाल्ला ना भेळीचा, त्यामुळे इतकी काही भूक लागली नव्हती. तर म्हटलं चला, मला तर जास्त भूक नाहीये, पण मिस्टरांसाठी मस्त आता मी थोडंसं पातळ पिठलं बनवते. त्यांना आवडतं पातळ पिठलं आणि भाकरी. तर इथे मी कांदा आणि हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. सिंपल पद्धतीमध्ये पिठलं बनवते मी. आणि पिठल्यासोबत आहे ना कुरडई पापड तळणार आहे. मावशीने कुरडई दिले. मावशी कुरडई घेऊन आली होती, तर ती बोलली तळून बघ. म्हटलं थोड्या वेळाने तळून दाखवेल तुम्हाला आजची कुरडई. तर पिठल्यामध्ये आता मोहरी, जिरं फोडणीला टाकते. पिठलं करण्यासाठी इथे मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून आता पिठाच्या गुठळ्या सर्व काही मोडून पीठ छान असं पातळ करून घेते. पिठलं एकदम सिंपल पद्धतीमध्येच करते मी, थोडक्यात दाखवते तुम्हाला. कढईमध्ये मी तेलामध्ये मोहरी, जिरं, कांदा, लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे कापून. त्यामध्येच कोथिंबीर पण टाकली मी, हळद टाकली थोडीशी. आणि आता हे पीठ तयार केलेलं आहे त्यामध्ये टाकते आणि छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. पिठलं 5-1 मिनटं व्यवस्थित एकसारखं हलवत राहिलं ना तर त्याच्या गुठळ्या होत नाही आणि छान होतं. चवीनुसार मीठ टाकलं. एकदम लो गॅसवरती हे पिठलं शिजवायचं. तर हे बघा अशा प्रकारचं पिठलं मिस्टरांना खूप आवडतं. थोडंसं शिजल्यानंतर अजून पण थोडंफार घट्ट होईल ते. आज मी ना पापड कुरडई तळते आणि मला सर्व काही वानोळा आलेला आहे असं समजा. हे बघा पूजाने त्यांनी सिंधी पापड बनवले. उडदाचेच पापड आहे ते, पण सिंधी प्रकारात बनवलेले.
पिठलं शिजत असताना असं उडतं त्याच्यावरती ना झाकण ठेवावं लागेल मला. इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि मावशीने मला कुरडई दिली होत्या, तर ह्या त्या कुरडई तर छान मस्त अशा सुकलेल्या आहे. पण कुरडई मी ना स्वतःच बनवली आहे, म्हणजे मी स्वतः चाळल्या आहे ना. तर हे बघा अशा मस्त छोट्या छोट्या चाळल्या होत्या. तर मावशी बोलली की खूप जास्त मोठ्या करू नको, कारण मोठी कुरडई तळायला मोठी कढई आणि जास्त तेल लागतं, म्हणून मग मी अशा छोट्या छोट्या केल्या माझ्या हाताने. तर म्हटलं चला, ती बोलली की तळून बघ कशा होत्या, खायला दिल्या मला त्या. तर म्हटलं चला आता मस्त कुरडई तळते. आणि हा जो सोरा आहे ना बहिणीचा, तो खूप बारीक आहे. हे बघा एकदम बारीक दिसते कुरडई, जाड होल नव्हते तिचे, थोडे बारीक होल होते ना, पण तळल्यानंतर खरंच खूप छान लागते खायला. तर मी आता तळते, तेल टाकते. आणि हे पापड आहे ना पूजाने दिलेले, हे पण तळते. ती बोलली मम्मी पापड खाऊन सांग कसा झाला, आम्ही केले नवीन प्रकारचे. तर म्हटलं चला, तिने दिले तर इतके काही मी तळत नाही, 4-5च तळते फक्त. आणि हे नागलीचे पापड पण आहे ना बहिणीने दिले आता, तर त्यांनी केले ना, मग मी बोलली मला आवडतात तर मला तळायला दे. मी काही केले नाही नागलीचे पापड, नाचणी पापड पण म्हणतात याला बरेच जण, पण आमच्याकडे नाचणी नाही नागली म्हणतो आम्ही, म्हणून मग मी हे पापड तळते आता, नागली पापड. तर मी आता कुरडई तळते. पहिल्यांदा ना कुरडई तळायची म्हणजे तेल खरकट होत नाही. बघू शकता किती छान मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे. आणि हे बघा मी केलेली कुरडई आहे ही, खूप सुंदर मस्त अशी फुलली कुरडई. आणि कढई बघा माझी छोटी आहे आणि तेल पण खूप जास्त काही मी घेतलेलं नाहीये. तर छोट्या कढईमध्ये अशा छान छान नाजूक नाजूक कुरड्या तळल्या जातात. संध्याताईची कुरडई खूप मोठी राहते कारण तिचा सोरा पण मोठा आहे. आणि मावशीला आहे ना तिच्या मुलींना पण द्यायच्या होत्या ना, त्यामुळे मग छान अशा मस्त तळल्याने चाळल्या. आता ही पूजाने दिलेले पापड तळते. खूप जास्त कडकडीत तेल तापल्यामुळे पापड लाल झालाय. तेल खूप तापलेलं आहे त्यामुळे तो असा झालेला आहे लाल. तर आता हा मी बाजूला ठेवते आणि नागलीचे पापड तळते. चला आता पूजाने दिलेले पापड तळते. तेल थोडस कमी कडक झालेलं आहे, म्हणजे आधी खूप तापलेलं होतं ना. तरी बघा मस्त तळलाय आता पापड, खूप जास्त लाल झालेला नाहीये. उडदाचे पापड आहे ना खूप जास्त पातळ लाटले की मग तळताना ओ मशीन बघा किती आवाज करतोय. काय हो ते बाहेरचं मशीन
अहो ते इतका आवाज करते पाहा. ते भांडे ठेवले ना तो भांडे त्याच्यावरती. बापरे, वॉशिंग मशीन आम्ही बाहेर ठेवलेले आणि त्याच्यावरती मी भांडे ठेवले होते मशीनवर. एवढा धडा 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 ते वाजते. मस्त गरम गरम पिठलं, त्यासोबत कुरडई. आमच्याकडे ना पातळ पिठलं केल्यानंतर कुरडई त्यामध्ये चुरून खायला आवडते, म्हणून मग मी कुरडई पण तळली, पापड पण तळले आणि स्वयंपाक माझा झालाय. तर आता चला आम्ही जेवायला घेतो पुढे आणि व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट.